संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखेला हे तेथे. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. इहलोकी तोचे सर्वभूती सम, शरीराचा भ्रमणे कदा. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. नामा म्हणे गाय दूध एक सार, नामा म्हणे गाय दूध एक सार. साधू निरंतर वर्ते तैसा. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. विठ्ठल विठ्ठल पंढरीचा देवराया. वर्णो रघुवर विमल जसो, जो धाय कुशल चारि. बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार. बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरहु कलेश विकार. राम सिया राम, सिया राम जय राम. राम सिया राम, सिया राम जय राम. सिया राम, सिया राम जय
संत संगतीचे काय सांगू सुख आपणा परीखे नाही तेथे साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियुगी. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी भगवत चिंतना करता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराज यांचा सत्संगतीचं महात्म्य प्रतिपादन करणारा संत संगतीचं महात्म्य प्रतिपादन करणारा 4 चरणांचा सगळ्यांच्या पाठातला गोड असा अभंग आहे. अभंगाची प्रास्ताविकता प्रतिपादित करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे की निमित्तानं तुम्ही आपण सर्वजण आज या धर्म मंडपामध्ये जमलोत. ते निमित्त म्हणजे भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या कृपाशीर्वादाने विशेषतः तुम्ही आपण सगळे ज्या महान संतांच्या सानिध्यामध्ये वास करीत आहात निवास करीत आहात असे आपल्या या महाराष्ट्राला लाभलेले एक महान संत विभूती संत रत्न महन्मनीय कृष्णाजी माऊली महाराज यांच्या कृपाशीर्वादाने त्याचप्रमाणे शांतीसागर जयराम बाबा गोंडेगावकर त्याचप्रमाणे तुकाराम बाबा गोराणेकर या महान संतांच्या कृपाशीर्वादाने आपल्या पवित्र पावन नगरीमध्ये सुरू असलेला हा नामयज्ञ सोहळा त्याचप्रमाणे शांतीसागर यशोदा हरिभक्तपरायण यशोदा अक्का यांच्या प्रेरणेनं यांच्या आशीर्वादानं आणि सजन नानाजी पाटील यांच्या प्रेरणेनं त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण दगाजी बाबा पानेकर यांच्या कुशलशा मार्गदर्शनानं आपल्या पवित्र पावन बिजोटी नगरीमध्ये सुरू असलेला हा नामयज्ञ सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं माझ्या वाट्याला आलेली आजची 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा खरं तर माझ्या आई वडिलांच्या पुण्याने आणि गुरुमाऊलींच्या कृपाशीर्वादाने मला आज इथे येऊन तुम्हा सर्वांची सेवा करण्याची संधी मिळते आहे. मी माझं परमभाग्य समजते आणि सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी इथं उपस्थित तुम्ही सर्व मायबाप चतुर्जन वर्ग सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक महाराज मंडळी या ठिकाणी विशेषतः आजच्या कीर्तनासाठी करता उपस्थित असणारे हरिभक्त पारायण रामचंद्र बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांच्या चरणावरती विशेषतः नतमस्तक होते. त्याचप्रमाणे गायनाच्या साठी करता उभे असणारे आमचे ज्येष्ठ बंधू राकेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होते. त्याचप्रमाणे आमचे पंकज महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर अशी पखवाजाची मृदंगाची साथ करण्याकरता ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन भगवान श्री दत्तात्रयांच्या चरणावरती नतमस्तक होऊन गुरुमाऊली परमपूज्य संत स्वामी कृपी महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होऊन सेवेला प्रारंभ विठ्ठल नामदेव महाराज यांचा. बघा नामदेव महाराज आजच्या भागामध्ये नक्की वर्णन तरी कशाचं करतायत सांगतायत तरी काय नक्की प्रतिपादित तरी काय करतायत. अगदी कुणीही अभंग हातामध्ये घेतला पाहिला वाचला तर लगेचच नामदेव महाराजांचा भाव आपल्या लक्षात येईल. पहा अगदी सरळ सरळ पद्धतीने नामदेव महाराज म्हणतात संत संगतीचे काय सांगू सुख आपणा परीखे नाही तेथे. नामदेव महाराजांनी स्वतः संत संगतीचा संत सानिध्याचा लाभ घेतला. मोठ्यात मोठा लाभ घेतला अनुभव घेतला अनुभूती घेतली आणि ते अनुभूती तुम्हा आम्हाला पटवून सांगण्याकरता आजचा अभंग लिहितात नामदेव महाराज. महाराज म्हणतात या कलियुगामध्ये या अखिल विश्वामध्ये अति श्रेष्ठ सगळ्यात जास्त श्रेष्ठ जर कोण असतील तर ते साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियुगी. पण या साधूच्या सानिध्यामध्ये जाऊन संतांच्या सानिध्यामध्ये राहून आपल्याला या संत सानिध्याच्या सुखाचा लाभ घेता यावा याच्याही आधी आपल्याला साधू ओळखता आले पाहिजेत. म्हणून साधूची 2 लक्षणं आजच्या अभंगामध्ये नामदेव महाराजांनी सांगितली. पहिलं लक्षण सांगितलं साधू या विश्वामध्ये या जगतामध्ये या कलियुगामध्ये या मृत्यू लोकामध्ये वावरत असताना वागत असताना इहलोकी तोची सर्वाभूती सम सर्वभूत मात्रांशी वागत असताना समानतेनं वागतात. आणि दुसरं लक्षण सांगितलं साधूचं शरीराचा भ्रम नेणे कदा. संत या कलियुगामध्ये या मृत्यू लोकामध्ये वावरत असताना या शरीराचा किंचित मात्रही लवलेश साधूच्या संताच्या अंगी नसतो. आणि अगदी शेवटच्या चरणामध्ये भाव व्यक्त करताना अनुभूती व्यक्त करताना नामदेव महाराज वर्णन करताना गाय वासराच्या ममत्व संबंधाची उपमा दिली. संत आणि शिष्याच्या सद्गुरू आणि शिष्याच्या नात्याला पहा.
नामा म्हणे गाय दूध एक सार साधू निरंतर भरते पैसा साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियुगी विठ्ठल आज इथं हा अभंग घेऊन तुम्हाला सगळ्यांना संत सानिध्याचं महात्म्य पटवून सांगावं याची गरजच नाही, कारण तुम्ही सगळे एका महान संताच्या खुशीमध्ये वास्तव्य करीत असणारी मंडळी आहात, साधक मंडळी आहात. पहा तुम्ही आपण सगळेच्या महान संताच्या सानिध्यामध्ये वास करीत आहात. ते महान संत महान साधू म्हणजे महामाननीय कृष्णाजी माऊली महाराज. तुम्ही सगळे साधू जाणतात, संत जाणतात निश्चितपणे, पण चुकून असं जर कोणी एखादं राहिलं, आपली स्थिती सध्याची अशी झाली आहे की आपण या कलियुगामध्ये टीव्ही आणि मोबाईलच्या मागे इतके वाहवत चाललो. आपलं झालंय असं सोपं सांगू का तुम्हाला, काखेत कळसा गावाला वळसा. आपण महान संताच्या सानिध्यामध्ये राहतोय, पण त्या संताचंही महात्म्य आपल्याला कळावं ही तेवढंच महत्वाचं आहे. तुम्ही पंढरपूरच्या वारीला जाता का माय? जातात ना? मला वाटतं मला आज हा अभंग इथे घेण्याचं कारण फक्त एवढंच आहे, आपल्याला माऊली कळले पाहिजेत, आपल्याला जयराम बाबा गोंडेगावकर कळले पाहिजे, आपल्याला तुकाराम बाबा गोराणेकर कळले पाहिजे. तुम्ही इथं राहून जर माऊलींच्या दर्शनाला जात नसाल, तुम्ही इथं राहून जर माऊलींची साधना करीत नसाल, तुम्ही इथं राहून जर अक्कांच्या दर्शनाला जात नसाल, त्यांच्या समाधीचं दर्शन माऊलींच्या समाधीवरती मस्तक टेकवीत नसाल ना, तुम्ही पंढरपूरच्या किती वाऱ्या करा. पंढरपूरला गेल्यानंतर मला वाटतं त्याच्या चरणांना नमस्कार झाल्यानंतर तो पांडुरंग परमात्मा सुद्धा म्हणत असेल, अरे काय तू माझ्या वाऱ्या करतोस, इथं 100 वाऱ्या केल्या तरी मी तुला काही समजायचं नाही, जाणायचं नाही, जाणता यायचं नाही. मी कृष्णाजी माऊलींच्या रूपानं तिथं तुझ्या जवळ येऊन बसलोय, तिथं तुला जाणता आलं नाही, तेव्हा इथं 100 वाऱ्या करून काय तुला ओळख येणार आहे का? मला सांगायचं एवढंच, संत सानिध्यात जरी आपण राहत असलो तरी त्या संत सानिध्यामध्ये राहिल्यानंतर सत्संगतीचा आपण अति लाभ करून घेतला पाहिजे. कसा लाभ करून घेतला पाहिजे? आपली सध्याची स्थिती अशी आहे, आपण आपल्या फाटक्या संसाराची ठिगळं जोडण्याच्या मागे लागलोय. मग संतांकडे गेल्यानंतर नक्की काय मागावं, संतांना जाणावं कसं? मुळात संतांकडे गेल्यानंतर संसाराचं मागूच नाही. काही मी उद्धार पावे काही कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान. साधू या कलियुगामध्ये अवतरित कशा करता होत असेल तर तुमच्या आमच्या सारख्या जड जीवांचा मानव जातीचा उद्धार करण्याकरता तुम्हाला आम्हाला या भवसागरातून तारून नेण्याकरताच साधू अवतरित होतात. पण त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना जाणावं आणि फाटक्या संसाराचं गाणं त्यांच्या समोर मांडायचं सोडा, जरा ते बाजूला ठेवा. आणि माझा उद्धार कसा होईल, मी परमात्मा स्वरूपाला कसा पोहोचेल असा प्रश्न विचारा. म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्याला आजचा अभंग जो लिहिलाय ना नामदेव महाराजांनी, तो खऱ्या अर्थानं सफल झाला असं मी म्हणेन. विठ्ठल संत संगतीचं महात्म्य तुम्हा आम्हाला कळावं याच्याही आधी या कलियुगामध्ये, या मानव जातीमध्ये, या समाजामध्ये राहत असताना, वावरत असताना आपल्याला संगती नक्की कोणाची करावी हेही कळलं पाहिजे. पहा आपलं सांगू तुम्हाला मी सोपं, आपण कोणाच्या संगतीत राहतो ना, आपण कोणाच्या बरोबर राहतो ना, यावरून लोक आपली लेवल ठरवतात. तुम्हाला माझं बोलणं कळतंय ना? आपण कुणाच्या संगतीत राहतो, आपण कुणाच्या सानिध्यात राहतो, आपण कुणाच्या सोबत राहतो, यावरून लोक ठरवतात हा चांगला आहे का वाईट आहे, हा अधोगतीला जाईल की प्रगतीला जाईल, याची प्रगती होईल किंवा अधोगती होईल. एवढंच नाही, याची लेवल किती आहे, हा आता हुशार आहे का मठ आहे का येडा आहे का धडा आहे, हे कशावरून ठरवतात? आपण कुणाच्या सोबत राहतो. अजून सोपं सांगू तुम्हाला, जुनी लोक जुनी माणसं एक वाक्य बोलायचे, आणि महाराजांचा तसा अभंग आहे एक, तुम्ही ऐकला असेल कधी. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाला, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाला, चंदनाच्या संगतीने बोरी बिघडल्या, चंदनाच्या संगतीने बोरी बिघडल्या, सुगंध रूपी झाल्या तैसे तुम्ही भाला, कृष्णाच्या संगतीने गोपी बिघडल्या, कृष्णाच्या संगतीने गोपी बिघडल्या, ब्रह्मरूपी झाल्या तैसे तुम्ही भाला,
उच्चारून ठरतात. विठ्ठलाच्या संगतीने तुका बिघडला, विठ्ठलाच्या संगतीने तुका बिघडला, वैकुंठासी गेला तैसे तुम्ही जाणार, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडला. मला सांगायचं नक्की काय, हे वाक्य जर आपण नीट लक्ष देऊन वाचलं, ऐकलं, लक्षात घेतलं ना, वाक्याची जरी संगती बदलली तरी वाक्याचा सुद्धा अर्थ बदलतो. आम्ही वाक्य काय, आम्ही बिघडलो तुम्ही, एकच वाक्य पण दुर्जनाच्या संगतीत लावलं ना तरी अर्थ वेगळा होतो, आणि तेच वाक्य सज्जनाच्या संगतीत लावलं ना तरी अर्थ वेगळा होतो. पहा, दुर्जनाच्या संगतीत आपण लावून पाहू. दुर्जनाच्या संगतीत राहिल्यानं, दुर्जनाच्या संगतीत गेल्यानं आम्ही बिघडलो, आणि तुम्ही सुद्धा दुर्जनाच्या संगतीत आलात तर तुम्ही सुद्धा बिघडाल. पण हेच वाक्य जर साधूच्या, संताच्या, सज्जनाच्या, चांगल्याच्या संगतीत, सज्जनाच्या संगतीत जर आपण लागू करून पाहिलं, लावून पाहिलं तर वाक्याचा अर्थ काय होतो बरं? संताच्या संगतीत गेल्यानं, सज्जनाच्या संगतीत गेल्यानं आम्ही बिघडलो, आणि तुम्ही सुद्धा सज्जनाच्या संगतीत आलात तर तुम्ही बिघडाला. मला सांगायचं एकच, वाक्याची संगती बदलली तरी वाक्याचा अर्थ बदलतो. मग या जीवाची संगती बदलली तर या जीवनाचा नाही का अर्थ बदलला? विठ्ठल संगती करताना सज्जनाची संगती करावी, साधूची संगती करावी. दुर्जनाची संगती करताना महाराज म्हणतात, तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन, कारण दुर्जनाची संगती बहुतांचे घात होती. दुर्जनाचं क्षणभर सुद्धा दर्शन सुद्धा नको, पण त्या क्षणापैकी महाराज म्हणतात तुम्ही अर्ध क्षण जरी साधूच्या संगतीत आलात तरी मात्र देणे होय शांती महत्त्वा. महाराज प्रमाण म्हणाले, तुम्ही माझं स्वरूप नाही का? देखनाच्या संगे हिरा गोबंदला पण हे सगळे आपल्याला एवढा आनंद देतात ना, त्यांच्या कथा हवी मोकळ्या म्हणून टाळी वाजवायचं तरी वाजवलं. अरे लक्षाला घडता संतांची क्षणभर सुद्धा दुर्जनाचं दर्शन नको म्हणणारे तुकोबर आहे. दुसऱ्या ठिकाणी महाराजांनी वर्णन केलं, त्या क्षणापैकी केवळ अर्ध क्षण जरी संतांच्या संगतीत गेलो तरी मग तेने वय शांती महत्त्वा. मोठ्यात मोठं उदाहरण तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे, माहिती आहे, पाठातलं आहे. फक्त स्पर्श
स्पर्श करून जाईल पहा. नारद मुनी रूपी संताची अर्धक्षण भेट झाली बाल्यकोळ्याला. बसताना मात्र महापापी महादुराचारी असा म्हणून बसला, पण अर्धक्षण संगती झाली साधूची, नारद मुनी रूपी संताची, सद्गुरूची भेट झाली. बसताना जरी महापापी म्हणून बसला असता तरी नामस्मरण करून साधना करून उठल्यानंतर मात्र भारताचा आद्य कवी महर्षी वाल्मिकी म्हणून उठले. ही साधूच्या संगती. सांगू तुम्हाला महाराजांनी प्रमाण दिले, तुमचं प्रमाण घेते जरा 2 मिनिटं थांबा. हिरा पाहिलं तुम्ही? हिरा तुम्ही कन्फ्युज आहे जरा. हिऱ्याचा गुणधर्म माहिती आहे बरं तुम्हाला सगळ्यांना? हिरा कसा असतो? चकाकतो, प्रकाश देतो. आणि हिऱ्याचा एक गुणधर्म असा आहे की तो जगातल्या सगळ्यात कठीण पदार्थांपैकी अति कठीण पदार्थ हिरा, की तो महाराज वर्णन करून सांगतात. आपण जर हिरा फोडायचा ठरवला, आपण किती प्रयत्न केले, हिरा आपण आयरणीवर ठेवला, वरून त्याच्यावर किती घराला घाव लागले, एक तर तो आयरणीत तरी घुसेल, नाहीतर घाण्यात तरी घुसेल, पण फुटणार. महाराजांनी वर्णन केलं पहा. हिरा ठेविता आयरणी, हिरा ठेविता आयरणी, हिरा ठेविता आयरणी, परिणाम मला तुम्हाला सांगायचा. हिरा असा पदार्थ आहे, कठीणातला कठीण पदार्थ. त्याला फोडायचा ठरवलं तर तो आयरणीचा होईल चुरा इथपर्यंत बोललात महाराज. एक तर आयरणीचा चुरा तरी होईल, नाही तर तो घनात तरी घुसेल, पण फुटणार. पण महाराजांनी दुसऱ्या प्रमाणामध्ये असं सांगितलं, तोच हिरा जर ढेकणाच्या संगतीत गेला आणि ढेकणाच्या रक्ताचा त्याला नुसता स्पर्श जरी झाला, एरवी घराला कितीही घाव घातले तरीही न फुटणारा तो हिरा, ढेकणाच्या रक्ताचा स्पर्श झाला की मग ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला संगे नाडीला साध पैसा. तसं आपल्या तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनाचं सुद्धा असंच आहे पहा. सोप्यात सोपं उदाहरण सांगेन मी तुम्हाला, पटेल असं. पाण्याचा एक थेंब आहे. आपण एका पाण्याच्या थेंबाचा जर विचार केला, पाण्याचा एक थेंब आहे, पण तापलेल्या लोखंडावर पडला की मग काय होतं हो त्याचं? संगतीचा परिणाम सांगायचा मला तुम्हाला. काय होतं? तापलेल्या लोखंडावर पाण्याचा थेंब पडला, काय होतं? त्याची वाफ होते आणि तो नाश पावतो. तोच पाण्याचा थेंब जर एखाद्या सुंदर तलावामध्ये सुंदर अशा कमलपत्राच्या संगतीमध्ये गेला, कमळाच्या फुलाच्या पानावर पडला, तर तो कसा अगदी मोत्यासारखा शोभू लागतो. आणि तोच पाण्याचा थेंब मात्र जेव्हा स्वाती नक्षत्रामध्ये शिंपल्याच्या संगतीत जातो, तेव्हा काय होतो त्याचं? हा मोती बनतो. मला सांगायचं एकच, तापलेल्याच्या संगतीत गेला तर काय होतं? निगोड हसायला आपल्या जीवनाचं सुद्धा असंच आहे. एकच पाण्याचा थेंब आहे, एकच तत्व आहे, मात्र संगती बदलली तरी परिणाम होतो. तापलेल्या लोखंडाच्या संगतीत गेला, त्याची वाफ झाली, तो नाश पावला. सुंदर कमलपत्राच्या संगतीत गेला, सुंदर कमलपत्रावर पडला, तो मोत्यासारखा शोभू लागला. आणि योग्य वेळी योग्य वेळ आल्यानंतर योग्य नक्षत्रावर स्वाती नक्षत्रावर शिंपल्याच्या संगतीत गेला, त्याचं जीवनच मोती बनलं. आपल्या जीवनाचं सुद्धा असंच आहे. आपण जर योग्य वेळ आल्यानंतर योग्य साधूच्या सानिध्यामध्ये गेलो तर आपलं सुद्धा जीवन मोत्यासारखं चमकल्याशिवाय राहणार नाही पहा.
अभंगाचा महिमा त्याजावे अधमा संत सेवी. महाराजांनी वर्णन करून सांगितले आपण या मानव देहाला आल्यानंतर आपलं पतन होईल किंवा उद्धार होईल हे केवळ संगतीवर अवलंबून आहे. म्हणून त्याजावे अधमा, अधमाचा संग तुम्ही टाळा, अधमाचा संग करू नका. आणि त्याच्याच उत्तरार्धामध्ये सांगितला संत सेवी, मात्र संतांच्या सानिध्यामध्ये राहिल्यानंतर आपला उद्धार होणार आहे. त्याही आधी एक सांगू का, आपण या मानव देहाला आल्यानंतर आपल्याला जरी सहजपणे साधूचं सानिध्य लाभलं असलं ना तर एवढं सहज नाही जेवढं आपल्याला लाभलं. कारण पूर्व पुण्य सता गाठी संत भेटी हो येता, किंवा आपण सरळ सरळ अभंग म्हणतो दसरा दिवाळी तुझी आम्हा सण सखे संत जन भेटतील. पण कशानं भेटतील सखे संत जन? जेव्हा अमुक जोडील्या पुण्याची राशी पारत्या सुखाशी नाही लेखा. जेव्हा आपल्या अनंत जन्मीच्या पुण्याच्या राशी एकत्र होतील, त्या फळाला येतील, अनंत जन्मीचं पुण्य फळाला येईल, तेव्हा आपल्याला साधूची भेट होत असते. तुमच्या पाठातलं सोपं प्रमाण सांगेल पहा मी तुम्हाला. पुण्य फळाले बहुताळ देसा, पुण्य फळाले बहुताळ देसा, संत चरण पावलो. असंच ज्यांचा अभंग आज सेवेकरता निवडला ना आपण, त्या नामदेव महाराजांचं सुद्धा अनंत जन्मीचं पुण्य फळाला आलं आणि त्यांना ज्ञानोबा रायावरती महान संतांचं सानिध्य लाभलं, महान संतांची संगती लाभली. मुळात ज्यांचा अभंग आज सेवेकरता निवडला ते नामदेव महाराज म्हणजे नक्की कोण हो? नामदेव महाराज म्हणजे नक्की कोण? तुम्ही आपण प्रत्येकानं ऐकलंय नामदेव महाराजांचं चरित्र. भगवंताचे अति अति लाडके लढीवाळ भक्त म्हणजे नामदेव महाराज. भगवंताचे प्रेम वाढणारे म्हणजे नामदेव महाराज. ज्यांनी भागवत धर्माची पताका थेट पंजाब पर्यंत येऊन पोहोचवली, ते महान साधू, ते महान संत. म्हणजे आपलं मन कसं सांगू का माय? मन वढाय वढाय गेलं सगळ्यांचं त्या गाडी माग. काय कीर्तनात काय वाटतं आता तुमचं जाऊ देऊ नका बरं परत. मन चंचल चपळा तसं जाऊ दे, येऊ द्या, इथंच राहू द्या, जाऊ देऊ नका फक्त. हा नाही तर मग काय नाही तस काय. मला चेहरे पाहायला वाटतंय कोणी कोणी फक्त शरीरानं बसलाय. मी इथं संत म्हणता म्हणता कोणी कोणी माऊलीच्या समाधीवर डोकं ठेवायला गेलं. नामदेव महाराज म्हणजे भगवंताचे प्रेम भंडारी, भगवंताचे लाडके लाडीवाळा भक्त, ज्यांच्या हातून पांडुरंगानं जेवावं, ज्यांच्याशी पांडुरंगानं बोलावं, एवढा थोर अधिकार, एवढा महान अधिकार बालपणे प्राप्त झाले महान साधू पुरुष, महान संत म्हणजे संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराज. या नामदेव महाराजांचे आणि पांडुरंगाचं नातं इतकं घट्ट, यांचं प्रेम इतकं घट्ट की नामदेव महाराजांना देव एकमेकाशिवाय करमेना. देवानं नामदेव महाराजांना म्हणावं, नामदेवा हे नाम आहे, मला तुझ्याशिवाय करमत नाही. आणि नामदेव महाराजांना सुद्धा देवाला म्हणावं, पांडुरंगाला म्हणावं, देवा मलाही तुझ्याशिवाय करमत नाही. इतकी भुरळ पाडली आहे नामदेव महाराजानं त्या पांडुरंगाला. कोणाला सांगू सुद्धा नाही, या विश्वाच्या मालकाला, या जगाच्या मालकाला, तुम्ही सगळे नामधारक आहात, तुम्ही सगळे नामचिंतन करताना एक वाक्य तुम्हाला बोलून जाईल पहा, तुम्हाला सगळ्यांना कळेल. या जगतामध्ये, या अखिल विश्वामध्ये नामा इतकी भुरळ पाडणारी दुसरी गोष्ट कोणती नाहीच. तुम्ही सगळे जर नामधारक असाल, नाम साधना करीत असाल तर तुम्हाला माझं बोलणं कळेल. नामा इतकी भुरळ पाडणारी दुसरी गोष्ट कोणती नाही. आज ज्यांचा अभंग आपण सेवेकरता निवडलाय ते नामदेव महाराज आणि भगवंताचं नाम वेगळं नाहीच. कस काय?
भगवंताचं जे मूर्तिमंत अभेद तत्व नाव, भगवंताचं जे तारक उद्धारक नाव, तेच नाव या कलियुगामध्ये डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, हात, पाय असं संपूर्ण रूप धारण करून या भूमीवरती अवतरलं. त्याच नामाचं या कलियुगातलं नाव म्हणजे नामदेव महाराज. आणि जसं नाम तुम्हा आम्हाला भुलवतं ना, जसं नाम तुम्हा आम्हाला भुरळ पाडतं ना, तशी या नामदेवानं पांडुरंगाला, विठीवरच्या मालकाला भुरळ काढली, इतकी भुरळ काढली. नामदेवानं म्हणावं मला तुझ्याशिवाय करमत नाही, पांडुरंगानं म्हणावं मलाही तुझ्याशिवाय करमत नाही. नामदेव महाराजांनी जरा ऐकत पाहिला आणि विचार केला, अंतःकरणामध्ये मनामध्ये त्यांची तीच विचार करतात. कितीतरी जपी तपी योगी वर्षानुवर्ष युगानुयुग ज्याची साधना करतात, ज्याचं नामस्मरण करतात, ज्याच्या भेटी करता अट्टहास करतात, तो माझ्याशी सहजपणे बोलतो, तो माझ्या हातून जेवतो, म्हणजे मी सगळ्यांमध्ये श्रेष्ठ आहे. म्हणजे काय झालं तर देवाचेच भक्त आहेत, पण सद्गुरूच्या आधीच देव भेटला ना, म्हणून अहंकार निर्माण झाला, गर्व निर्माण झाला. अहंकार अंतःकरणामध्ये थोडासा अहंभाव निर्माण झाला नामदेव महाराजांच्या अंतःकरणामध्ये. कितीतरी जपी तपी योगी ज्याची साधना करतात, तो माझ्याशी बोलतोय, तो माझ्या हातून जेवतोय, म्हणजे निश्चितपणे मी या कलियुगामध्ये देवाच्या भक्तांमध्ये अति श्रेष्ठ आहे, सगळ्यांमध्ये श्रेष्ठ आहे. आणि देवाला हा भाव ओळखला. त्या परमात्म्याचं तत्व असं आहे, त्याला आपल्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये किंचित भर सुद्धा अहंकार सहन होत. आणि मग तो अहंकार जर एखाद्याला झाला चुकून, तर तो अहंकार घालवण्याकरता तो परमात्मा काय लीला करीना याचा तपासच नाही. देवानं नामदेव महाराजांशी सहज गप्पा मारता मारता म्हणाव, नामदेवा अरे गुरु कर, नामदेवा अरे गुरु कर. नामदेव महाराजांनी देवाला वर चढपणा म्हणाव, देवा मला खरं खरं सांग, गुरु केल्यानंतर भेटणार कोण? तुम्ही घेतात नाही वाटत. गुरु केल्यानंतर भेटणार कोण? देव. गुरु केल्यानंतर भेटणारा तो देव, तो जगदीश्वर परमात्मा परमेश्वर जर मला आधीच भेटलाय, तर मग गुरुकडे जाण्याची गरज काय, गुरु करण्याची गरज काय? शिवलीलामृताच्या पहिल्याच अध्यायामध्ये एक उभी आलेली पहा, सांगितले तुम्हाला. प्रत्यक्ष येऊन या देव सांगितले जरी गुह्य भाव, तरी न तरेची स्वयमेव श्री गुरुशी शरण नरी घटा. म्हणजे काय तर प्रत्यक्ष देवाने जरी, प्रत्यक्ष परमात्म्याने जेवण स्वतः विषयीचं गूढ रहस्य आपल्याला सांगितलं, स्वतः परमात्म्यानं जरी आपल्या अधीन होऊन राहिला ना, तरी मात्र या कलियुगामध्ये श्री गुरुशी शरण नरी घटा त्याच्या विषयीचं ज्ञान आपल्याला प्राप्त होणारच नाही. माऊलींची ओवी सांगितली तुम्हाला ज्ञानेश्वरीमध्ये. तो भेटलिया आसवे, तो भेटलिया आसवे, पुरती उपायांची धावे, प्रवृत्ती गंगा स्थिरावे सागरी जिये. काय म्हणतात? तो भेटलिया आसवे म्हणजे कोण? देव भेटलिया नाही, सद्गुरु भेटलिया आसवे, पुरती उपायांची धावे. या मानव देहाला आल्यानंतर या मानव देहाचं अति परमानंद, अति सुख प्राप्त करून घेण्याकरता मी हे करू का ते करू, इकडे जाऊ का तिकडे जाऊ, असा जो साधकाचा या जीवाचा गोंधळ माजलेला असतो ना, हा गोंधळ उडालेला असतो ना, हा गोंधळ शांत करण्याचं काम जर कोण करीत असेल तर ते सद्गुरु करतात. मग प्रवृत्ती गंगा स्थिरावे, गंगा जशी सागराला मिळाल्यानंतर जशी स्थिरावते ना, तसे सद्गुरु आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर आपलं जीवन सुद्धा स्थिरावतं, सफल होतं. आणि सद्गुरु आपल्याला जो मार्ग दाखवतील त्या मार्गाने आपण गेलं पाहिजे, त्या वाटेने आपण चाललं पाहिजे. मुळात सद्गुरु सानिध्यामध्ये आपण गेल्यानंतर, सद्गुरूच्या चरणावरती नतमस्तक झाल्यानंतर संत असे असतात, साधू असे असतात, जे आपल्या अंतःकरणातले काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षट विकारांचा पूर्णतः नाश करतात. तिथं अहंकाराला थारच राहत नाही, तिथं गर्वाला थारच राहत नाही, पण आपल्यातला अहंकार पूर्णतः धुतल्या जावा याकरिता आधी आपल्याला साधू सानिध्य, संत सानिध्य लावावं. तसं संत सानिध्य लावलं नामदेव महाराजांना. अलंकारपूर निवासी विश्वमाऊली ज्ञानोबराय त्यांच्या अंतःकरणामध्ये, त्यांच्या मनामध्ये विचार आला की आपण तीर्थयात्रा करावी. मग तीर्थयात्रेला जाताना आपणच चार भावंडांना न जाता पांडुरंगाचे लाडके भक्त नामदेव महाराजांना सुद्धा सोबत घेऊन जावं, म्हणून जरा आळंदीहून निघाले आणि पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला पांडुरंगाच्या रावळात जायच्या आधी नामदेव महाराजांची भेट घेतली. कोणी नाही तर मग कीर्तनकार जेव्हा तर तुम्ही सगळे तुम्ही ऐकत नाही कीर्तन. माझा प्रॉब्लेम असेल, मला ते तसे तुम्ही सगळे ऐकणारेच आहे, जड ऐकणारे. मला विनोदही सांगता येत नाही, माझा स्वराचा बराच घोळ होतो. त्याच्यात राकेश महाराज जर कीर्तनात उभे असले तर मग आधीच मला टेन्शन येतं, कारण माझा स्वराचा काही वेळच नाही. ते मला कसे ओढून आणतात. मी आता जेवढं बोलते आणि महाराज स्वरात, ते फक्त नामदेव महाराज, राकेश महाराज यांचं सगळ्यांचा कृपा आशीर्वाद. विठ्ठल विठ्ठल.
केवळ 4 भावंडांनी न जाता नामदेव महाराजांना आपल्या सोबत घेऊन जाऊ म्हणून नामदेव महाराजांकडे गेले. पंढरपुरात गेले. नामदेव महाराजांना आलिंगन दिलं, भेट घेतली आणि तीर्थयात्रेचा प्रस्ताव नामदेव महाराजांच्या समोर मांडला. माऊलीने म्हणावं, आम्ही 4 भावंड निघालो परत तीर्थयात्रेला. आमचा असा मानस आहे, आमची अशी इच्छा आहे की तुम्ही सुद्धा आमच्या सोबत तीर्थयात्रेला यावं. आता ज्ञानोबा माऊलीने बोलावं नामदेव महाराजांना की तुम्ही चला आमच्या सोबत कुठं तीर्थयात्रेला. आणि यांचं रोज रोज पांडुरंगाचा नामदेव महाराजांचा संवाद असा व्हायचा, मला कधी सोडून जाऊ नको बरं, मला तुझ्याशिवाय करमत नाही बरं. हे सगळं आठवलं नामदेव महाराजांना. नामदेव महाराजांनी विचार केला, आता जर यांना तीर्थयात्रेला यांच्यासोबत जायला होकार द्यावा तरी प्रॉब्लेम, नकार द्यावा तरी प्रॉब्लेम. कस काय प्रॉब्लेम? जर आता यांना नाही म्हणावं तर माझ्यापेक्षा ज्ञानानं महान असणारे, ज्ञानानं अधिकारी असणारे, ज्ञानानं थोर असणारे ज्ञानोबराया त्यांचा अवमान केल्यासारखं होईल, त्यांचा अपमान केल्यासारखं होईल. आणि तीर्थयात्रेला जायला होकार द्यावा तर मलाही पांडुरंगाशिवाय करमत नाही आणि पांडुरंगालाही माझ्याशिवाय करमत नाही. मग आता काय निर्णय द्यावा हा प्रश्न पडला नामदेव महाराजांना. मग आता याच्यातून पळ काढायचा म्हणून नामदेव महाराजांनी माऊलींना सांगितलं. म्हणले तुमची इच्छा आहे ना मला तीर्थयात्रेला घेऊन जायची, ये करू म्हणले. तुम्ही मला विचारूच नका, आपण पांडुरंगालाच विचारू. कारण नामदेव महाराजांनी गॅरंटी होती, मला जसं पांडुरंगाशिवाय करमत नाही ना तसं पांडुरंगालाही माझ्याशिवाय करमत. मग पांडुरंग काय मला यांच्यासोबत पाठवी. फुल गॅरंटीने मग नामदेव महाराजांनी म्हणावं माऊलींना, नामा म्हणे स्वामी विठोबासी पुसा, आज्ञा देईल शिरसा मानेल त्याची. असं करा, तुम्ही पांडुरंगालाच विचारा, विठुरायालाच विचारा. आणि विचार न करता मग माऊली आणि ज्ञानोबराया पांडुरंगाच्या रावळामध्ये गेले. विठुरायाच्या समोर उभे आहेत आणि विठुरायाच्या समोर उभं राहिल्यानंतर आता ही दोनही संत मंडळी उभे आहेत, बोलतायत. आणि विठुरायाने विचार केला, इरवी आल्यानंतर लगेचच बडबड करायला सुरुवात करणारे नामदेव राया अशांत का म्हणून विचारणार पांडुरंग. तेवढ्या माऊलींनी तीर्थयात्रेचा प्रस्ताव मांडला पांडुरंगाच्या समोर. आणि पांडुरंगाच्या समोर मांडवून म्हणावं, पांडुरंगा हे विठुराया, आम्ही 4 भावंड चाललो होतो तीर्थयात्रेला. मग तीर्थयात्रेला जाताना तुझ्या या भक्ताला या नामदेव महाराजांना सुद्धा आमच्या सोबत घेऊन जाऊ का असा प्रश्न विचारला. देवाला सुद्धा मोठा प्रश्न पडला. जसा नामदेव महाराजांना पडला होता ना तसाच प्रश्न पडला देवाला. देवाने विचार केला, आता जर नाही म्हणावं तर माझ्या नामदेव महाराजांना न्यायला आलेले कोणी सर्वसाधारण कोण न्यायला आले नामदेव महाराजांना? ज्ञानियांचा शिरोमणी, ज्ञानियांचा शिरोमणी, ज्ञानियांचा शिरोमणी. ज्ञानियांचा राजा, गुरु महाराज, ज्ञानाचा सागर, इतके अधिकार संपन्न असणारे साधू महात्मे संत ज्ञानोबराया माझ्या नामदेवाला न्यायला आले. म्हणून पांडुरंगाने सुद्धा पुढचा मागचा विचार केला नाही आणि लगेच होकार दिला.
पांडुरंगानं होकार दिला खरा, सहज होकार दिला. आता जाण्याची तयारी करायची म्हणून माऊली घाई गडबडीनं बाहेर गेले. गाभाऱ्यातून बाहेर गेली माऊली. नामदेव महाराज पांडुरंगाच्या समोर जाऊन उभे राहिले. पांडुरंगाला म्हणताय, देवा काय रे, किती खोटारडायस तू, काय झालं? काही नाही म्हणले, कालपर्यंत तू म्हणत होता मला तुझ्याशिवाय करमत नाही, मला तुझ्याशिवाय करमत नाही, आता बरं मला पाठवतोयस कुणाच्या सोबत? ज्ञानोबरायांच्या सोबत. मला सांग देवा, इथून गेल्यानंतर माझा आणि तुझा एकमेकांना विरह सहन होईल का तुला? तू मला कालपर्यंत म्हणत होतास ना मला तुझ्याशिवाय करमत नाही, तसं मला तुझ्याशिवाय करमत नाही. आता बरं तीर्थयात्रेला मग कस काय जाऊ मी? आता मात्र नामदेव महाराज रडायला लागले. नामदेव महाराजाची समजूत घालतात पांडुरंग परमात्मा. पांडुरंग परमात्म्यानं म्हणावं, नामदेव महाराजांनी प्रश्न विचारावं आणि नामदेव महाराजांनी प्रश्न विचारल्यानंतर म्हणावं पांडुरंग परमात्म्यानं, अरे नामदेवा, तू तुझं अहोभाग्य समज, तू तुझं परमभाग्य समज की अखिल विश्वाचे ज्ञानियांमध्ये इतके श्रेष्ठ की प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर करीतसे आदर संगतीचा प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप असणारे विष्णू माऊली ज्ञानोबरा ते तुझ्या संगतीची इच्छा करतात, ते तुला त्यांच्या सोबत घेऊन जातात तीर्थयात्रेला. तू तुझं अहोभाग्य समज आणि पुढचा मागचा विचार न करता त्यांच्या सोबत तीर्थयात्रेला जा. असं म्हणल्यानंतर नामदेव महाराजांनी देवाला म्हणाव, देवा तुझं सगळं खरंय, ज्ञानोबराय श्रेष्ठ आहेत, ज्ञानानं थोर आहेत, माझ्यापेक्षाही थोर आहेत, हे सगळं मला मान्य आहे. मी त्यांच्या संगतीत गेल्यानंतर मला लाभ होईल एवढे मान्य आहे. पण मी इथून बाहेर गेल्यानंतर पंढरपूर सोडून लांब गेल्यानंतर तीर्थयात्रा करीत असताना मला जर वाटेवर चालताना तीर्थयात्रा करताना तुझी आठवण आली तर तू मला भेटणार कसा? असा प्रश्न विचारल्यानंतर जगाच्या मालकांना पांडुरंग परमात्म्यानं नामदेव महाराजांना गोड उत्तर द्यावं. पहा, देव म्हणे नाम पाहे, देव म्हणे नाम आहे तो आणि मी नाही तुझा, ज्ञानदेव आत्मा माझा. असं म्हणल्यानंतर देवाच्या म्हणण्यावर नामदेव महाराजांनी विश्वास ठेवला.
गेले ज्ञानोबारायांच्या सोबत, त्याच्या आई भावंडांच्या सोबत तीर्थयात्रेला गेले. तीर्थयात्रा करून आले, 5 वर्ष तीर्थयात्रा केली आणि तीर्थयात्रा करून आता पंढरपुरामध्ये आले. तीर्थयात्रा करून आल्यानंतर मौंद्याचा कार्यक्रम करतात. आपल्याकडे करतात ना, पहा, काशीहून जाऊन आल्यानंतर मौंद्याचा कार्यक्रम करतात. तसा मौंद्याचा कार्यक्रम झाला या सगळ्या संत मंडळाचा पंढरपुरामध्ये. मौंद्याचा कार्यक्रम आटोपला आणि सगळा कार्यक्रम आटोपल्यानंतर गोरोबा काकांच्या समवेत काही संत मंडळी, काही भक्त मंडळी नामदेव महाराजांच्या जवळ आली आणि नामदेव महाराजांना प्रश्न विचारतात, काय हो नामदेवा, तुम्ही ज्ञानोबा माऊलींच्या समवेत, तुम्ही निवृत्तीनाथ दादांच्या समवेत तीर्थयात्रा करून आलात, मग या तीर्थयात्रेमध्ये संत सानिध्य तुम्हाला लाभलं, तुम्हाला संत सानिध्यामध्ये राहिल्यानंतर, संत सानिध्यामध्ये वास्तव्य केल्यानंतर काही लाभ झाला का, काही अनुभव आला का, काही अनुभूती आली का? ती अनुभूती सांगताना नामदेव महाराजांनी म्हणावं, अरे भल्या माणसा, मला संत सानिध्यामध्ये राहिल्यानंतर जो लाभ झाला, जे सुख प्राप्त झालं, ते मी कोणा शब्दात वर्णन करू? अभंगाचं पहिलं संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा परीखे नाही तेथे. नामदेव महाराज वर्णन करून सांगतात संत संगतीचे काय. पहा शब्द काय वापरला, काय सांगू सुख. का? कारण संतांच्या संगतीचं महात्म्य त्यांनी जाणलं, पण कोणा शब्दात वर्णन करू हे कळलं नाही, म्हणून शब्द उपस्थित केला काय. मुळात आपण सकल संत साहित्य चेक केलं ना, वाचलं ना, पाहिलं ना, तर काय हा शब्द वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अर्थानं वेगवेगळा भाव व्यक्त करताना साधू संतांनी वापरलेला आपल्याला पाहायला सापडेल. पहा, काय सांगू देवा, ज्ञानोबाची ख्याती वेद महिषामुखी. ज्ञानोबारायांची ख्याती, ज्ञानोबारायांची महती शब्दामध्ये वर्णन करता येईल इतकी सोपी नाही, म्हणून शब्द वापरला काय. जेव्हा वर्णन करणं शक्य नसताना काय नपुसका पद्मिनीचे सोहळे वांजेशी डोहळे कैसे होती नागावा चिडून चिडून म्हणले काय माया गेली होती भूतापासी हरी नय मुखासी. अरे मुढा काय सांगू आता, संतांचे उपकार शब्दामध्ये वर्णन करता येईल एवढे सोपे आणि सहज नाही, म्हणून पहिला शब्द वापरला काय सांगू आता. काय द्यावे त्यासी भावे उतराई. संतांना काय देऊ, उतराई होण्याकरता, ऋणातून उतराई होण्याकरता काय देऊ हे कळत नाही, म्हणून पहिला शब्द वापरला काय द्यावे त्यासी भावे उतराई. किंवा काय मानू आता न पुरे हे वाणी, काय मानू आता न पुरे हे वाणी. मस्तक चरणी ठेवीत असे, काय मानू आता न पुरे हे वाणी. मला सांगायचं नक्की काय, जेव्हा शब्दामध्ये वर्णन करणं शक्य होत नाही तेव्हा साधू संतांनी काय हा शब्द वापरला. पहा, एका ठिकाणी जगद्गुरु आद्य गुरु श्री शंकराचार्यांच्या विषयी बोलताना जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या. का? कारण जगद्गुरु आद्य गुरु श्री शंकराचार्यांची महती अशी होती, त्यांची ख्याती अशी होती, ते सातत्याने नामस्मरण करायचे,
सातत्यानं भगवत चिंतन करायचे. कुणी एखादा साधक केवळ सहजपणे त्यांच्या सानिध्यामध्ये जाऊन बसला, त्यांच्या समोर जाऊन बसला, तरी मात्र त्याचा उद्धार होणार हे निश्चित होतं. का? कारण साधूचं महात्म्य असं आहे, साधू इतक्या उच्च स्थितीला पोहोचलेले असतात. महाराज म्हणतात, भाग्यवंता हिची काम मापे नाम वैखरी आनंदाची पुष्टी अंगी श्रोते संगी उद्धरती. आपण केवळ साधूच्या सानिध्यामध्ये जाऊन बसलो तरीही मात्र आपोआप त्यांच्या नामस्मरणाचा परिणाम आपल्यावरती होतो आणि आपला उद्धार निश्चित होतो. तुम्ही आपण संत सानिध्याचा, साधू सानिध्याचा आशा मनशा आपल्या अंतःकरणामध्ये धरावी. यात नवल नाही. विश्वाचा मालक, जगाचा मालक सुद्धा म्हणतो, ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडणी संत सदनी राहिला. मला सांगायचं एक, संत सानिध्य आपल्याला लाभावं हे एवढं सोपं नाही. तर हे मात्र मला वाटतं तुमचं आमचं प्रत्येकाचं पुण्य, अनंत जन्मीचं पुण्य फळ आलं. आणि कृष्णाजी माऊलींसारख्या, तुकाराम बाबासारख्या, जयराम बाबा गोंडेगावकर या महान साधूच्या सानिध्यामध्ये तुम्ही आपण सगळे वास्तव्य करीत आहोत. साधू आपल्याला केवळ डोळ्यानं पाहायला मिळले नाही, ते अनुभवता आले, त्यांची अनुभूती घेता आले. विठ्ठल विठ्ठल नामदेव महाराजांना आता देवाशी संवाद करावा. तीर्थयात्रा करून आलेले नामदेव महाराज देवाला सांगतात, देवा आता मी तुला काय सांगू. देव त्या गोरोबा काकांच्या समोर आले भक्त मंडळींना तर सांगितलंच, पण पांडुरंगाच्या नावात गेल्यानंतर तर पांडुरंगाने म्हणावं, चला चला आता मला भेटायचं. मला 5 वर्ष एवढं शिवाचा माणूस 5 वर्ष भेटला नाही, 5 वर्षानंतर आल्यानंतर भेटल्यावर किती कडकडून भेटू. जगाच्या मालकानं अशी मिठी घेण्याकरता पुढे सरसव नामदेव महाराजांना म्हणावं, थांब देवा तुला मला काहीतरी सांगायचं. काय सांगायचंय म्हणजे, तू मला पाठवलं होतंस ना देवा, आता माझं काय सांगतोय ना, मी काय सांगतोय ना तेवढं ऐकून घे. देवा तू या सृष्टीच्या चराचरामध्ये जडी स्थळी काष्टी पाशाने व्याप्त आहेस, याची जाणीव मला, याची अनुभूती मला विश्वमौली ज्ञानोबरायाच्या संगतीमध्ये तीर्थयात्रा करून आल्यानंतर झालं. काय झालं, काय घडलं असं तो प्रसंग सांगताना नामदेव महाराजांनी देवाला म्हणावं, पांडुरंगा आम्ही जेव्हा तीर्थयात्रा करून पश्चिमे प्रवास आदी करुणी द्वारका पाहिल्या सकाळी का मोक्षपुरा आणि सगळी तीर्थयात्रा करीत करीत औंढा नागनाथला आलो. औंढा नागनाथला आल्यानंतर आता शिवरात्रीचा दिवस होता. शिवरात्रीचा दिवस आहे म्हटल्यावर मला माऊलींनी आज्ञा केली. नामदेव महाराज सांगतात देवाला, आणि देवाला सांगताना मग नामदेव महाराजांनी म्हणावं, मला ज्ञानोबारायांनी आज्ञा केली की आता शिवरात्रीचा दिवस आहे ना, मग आपण औंढा नागनाथला आलो ना, मग भगवान भोलेनाथांच्या समवेत भगवान भोलेनाथांच्या प्रांगणामध्ये तुम्हाला कीर्तन करायचं. आज्ञा केली विश्वमौली ज्ञानोबरायांनी आणि नामदेव महाराजांचं कीर्तन सुरू झालं. नामदेव महाराजांचं कीर्तन इतकं रंगलं, इतके ते कीर्तनामध्ये, इतके त्या नाम संकीर्तनामध्ये तल्लीन झाले, इतके तल्लीन झाले की कीर्तनाची वेळ टळून गेली. पहाटची वेळ जवळ यायला लागली, पहाटची 4 वाजायला लागली तरी कीर्तन संपेना. आता नामदेव महाराजांचं कीर्तन काय असं साधं सुद्धा कीर्तन नव्हतं. पुढे गीतचं कीर्तन चालून मागे अर्धे लोक झोपलेले. नामदेव महाराजांच्या कीर्तनाचा अधिकार इतका मोठा होता, नामदेव महाराजांनी पुढे कीर्तन करावं, पुढे नाचावं विश्वाचा मालक. नाचता नाचता देवाचा सावध केलं पुढे सावध होई देवाचा बोले कबीर. इतका अधिकार संपन्न असणारे नामदेव महाराज त्यांच्या कीर्तनामध्ये पांडुरंगाला नाचावं इतकं कीर्तन रंगलं. पहाट झाली तरी नामदेव महाराजांना सुद्धा, श्रोते मंडळीला सुद्धा सुद्धा नाही. सगळी श्रोते मंडळी सुद्धा एवढी पक्की ना, तेव्हा काही असंही नव्हतं की कधी यांना 11 वाजताय, कधी यांना पॉकेट भेटतंय, कधी मी यांना गाडी. तेव्हा पॉकेटाचा काही विषयच नव्हता. त्याच्यामुळे कीर्तन किती वेळ चाललं तरी काय. पहाट झाली आणि मग सगळी काही पुजारी मंडळी त्या महादेवाच्या त्या औंढा नागनाथाच्या अभिषेकाकरता रावळाकडे येतात आणि रावळाकडे जात असताना प्रांगणामध्ये हे सगळं कीर्तनाचा हा पसारा पाहिला. त्यांना सहन झाला नाही. लगेचच नामदेव महाराजांना अगदी विचित्रपणे बोलतायत, त्यांचा तिरस्कार करतात आणि वरचढपणानं विचारावं नामदेव महाराजांना त्या पुजारी मंडळींना, अरे नामदेवा तुला काही कळतं का, हे मंदिर कोणाचं, कोणाच्या मंदिरात कीर्तन करीत होते नामदेव महाराज? औंढा नागनाथाच्या मंदिराच्या समोर. म्हणजे मंदिर कोणाचं? भगवान भोलेनाथाचं. आणि तू कीर्तन कोणाचं करतोस? एक सांगू का, सगळ्यापेक्षा ज्ञानानं वयानं मानानं लहान आहे, पण आपली संस्कृती अनभ्य. आपला वारकरी संप्रदाय शिकवतो हरिहरा भेद नाही नका करू. आपण शिवाची किती भक्ती करू, भगवान भोलेनाथांची किती भक्ती करू, पण भगवान भोलेनाथांची भक्ती केल्यानंतर जर आपण पांडुरंग परमात्म्याचा तिरस्कार करीत असू तर आपली भक्ती भगवान शिवजी स्वीकारीत किंवा पांडुरंगाची सुद्धा आपण लाख भक्ती
करू. पण पांडुरंगाची कितीही भक्ती केली पण शिवाला, भगवान शिवजींना, भगवान भोलेनाथांचा जर आपण तिरस्कार केला, त्यांना जर आपण मानलं नाही तर पांडुरंग परमात्मा सुद्धा आपली भक्ती स्वीकारेल. नामदेव महाराज इतके उच्च स्थितीला पोहोचलेले, विश्वमौली ज्ञानोबराया, नागबाबा, सकल संत मंडळी त्या भक्तीच्या इतक्या परमोच्च अवस्थेला पोहोचले की त्यांच्याकरता पांडुरंग परमात्मा आणि भगवान शिवजी वेगळे नाहीतच, यांच्याकरता नाही. पण ते पुजारी मात्र अर्धवट भेजायचे. त्यांनी म्हणाव इथं भोलेनाथाचं मंदिरात तुम्ही भजन करता पांडुरंगाचं, असं म्हणल्यानंतर ते काय नाही म्हणले, तुमचा हा सगळा पसारा उचला आणि दुसरीकडे नाही म्हणले, तुमचं दुसरीकडे भजन कीर्तन चालू द्या, आता दुसरीकडे कुठे जावं म्हणून जागा शोधली, तसंच उचललं सगळं. आणि कुठे गेले नामदेव महाराज? माझ्या कीर्तनाचा प्रॉब्लेम असा आहे, चुकून कधी कधी डोळा लागत असतो. टाळी वाजवायचा विशेष फायदा असा आहे, तुम्ही तुमच्या शेजारच्या जर चुकून डुकला लागला, तुम्ही टाळी वाजवायला तो डचकून उठतो. कीर्तनात सगळे जागे राहावे म्हणून तरी टाळी वाजवत चालू वाजवा बरं नामस्मरण करण्याकरता, भजन करण्याकरता मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला जाऊन बसलेत खरे. पाठीमागच्या बाजूलाही तेवढंच कीर्तन रंगात आलं, तेवढंच जोमात भजन सुरू झालं. पण मंदिरातल्या माझ्या भगवान भोलेनाथांना राहवलं नाही म्हणून देवानं फिरून बसलं नाही, केवळ फिरविले रावळ जगा माझी ख्याती. आणि तो प्रसंग सांगताना नामदेव महाराजांना पांडुरंगाला म्हणावं, देवा अरे एखाद्या भक्ताची भक्ती पाहून देवानं फिरून बसावं, यात नवल मी माडित नाही. माझी भक्ती पाहिली असेल, माझं भजन ऐकलं असेल किंवा मी तुझं भजन करतोय, तुझं भजन भगवान भोलेनाथांना प्रिय आहे ना. श्रीराम जय जय राम भजन करी महादेव, तुझं भजन ऐकून भगवान शिवजी, भगवान भोलेनाथ फिरून बसतील, यात नवल नाही. दगडा मातीचं निर्जीव मंदिर सुद्धा फिरलं. पण एक सांगू का, परमात्म्याची शक्ती एवढीच आहे, मुक्कम करोति वाचलम पंगुलंगन यते गिरिम यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. पण साधू संतांची, विश्वमौली ज्ञानोबरायाची सुद्धा ताकद, सामर्थ्य आपण पाहिलं तर दगडा मातीची निर्जीव मस्जिद बोलवावी, दगडा मातीची निर्जीव भिंत चालवावी. नामदेव महाराजांनी देवाला म्हणावं, देवा भक्ताची भक्ती पाहून देवानं फिरून बसावं, यात नवल नाही. पण दगडा मातीचं निर्जीव मंदिर सुद्धा फिरलं. ती कृपा जर, ही सामर्थ्य जर कोणाचं असेल तर ते ज्ञानोबरायांचं असेल. आणि त्याच प्रसंगामुळे, त्या अनुभूतीमुळे मला या कलियुगामध्ये अवतरित झालेल्या या महान साधू पुरुषाची ओळख झाली. अभंगाचं दुसरं चरण. Thank you.
तुमच्याकडे न सांगता टाळाला म्हणजे तुमचा आवडला म्हणून जोरात टाळी वाजवून साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. एकदा नाही किती वेळा म्हटलं, तीनदा म्हटलं. का? कारण साधू गुणानेही श्रेष्ठ, साधू मानानेही श्रेष्ठ, साधू मनानेही श्रेष्ठ, साधू भूत काळातही श्रेष्ठ, साधू वर्तमान काळातही श्रेष्ठ, साधू भविष्यात सुद्धा श्रेष्ठच राहते. अजून सांगू तुम्हाला, साधू कृत युगातही श्रेष्ठ, साधू त्रेता युगातही श्रेष्ठ, साधू द्वापार युगातही श्रेष्ठ, साधू थोर झाडा कलियुगी, साधू कलियुगातही श्रेष्ठ. म्हणून साधू कळावेत आपल्याला. साधूची लक्षणं काय हो? साधू म्हणावं कुणाला? आपण सहजपणे म्हणतो ज्याने 6 धुतले त्याला म्हणावं. पण कोणते 6? एका ठिकाणी महाराजांनी गोड वर्णन केलं पहा. ओले मृत्तिकेचे मंदिर आत 6 जण उंदीर, गुंफा करीता ती पोखर, त्यांचा नका करू अंगीकार गा, वासुदेवा करीतो फेरा. तुला सांगायचंय नक्की काय? या ओल्या मृत्तिकेच्या मंदिरामध्ये आत 6 जण उंदीर, ते 6 जण उंदीर ज्यांनी बाजूला काढले, ज्यांनी मारून टाकले, त्यांना म्हणावं साधू. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या 6 विकारांचा ज्यांनी त्याग केला, या 6 विकारांना ज्यांनी बाजूला सारलं, त्यांना म्हणावं साधू. पहा, सकल साधू संतांचं आपण साहित्य चेक केलं, पाहिलं ना, उचललं, वाचलं तर लक्षात येईल आपल्याला. साधूची व्याख्या करणारी प्रमाण सांगेल पहा मी तुम्हाला. सर्वाभूती दया साधू म्हणाव्या ऐसिया, सर्वाभूती समदृष्टी तोची साधू ही सृष्टी. साधू म्हणावं कोणाला? जे सर्व भूत मात्रांच्याकडे पाहताना समदृष्टीने पाहतात त्यांना म्हणावं साधू. अजून सोपं उदाहरण सांगू तुम्हाला. तुकोबरायांचं म्हणणं आहे पहा. साधू म्हणावं कुणाला? संत म्हणावं कुणाला? पहा, सद्गुरु जीवन जगत असताना किंवा सद्गुरु आपल्या शिष्याशी वागताना किंवा आपल्या लेकराशी वागताना, आपल्या पुत्राशी वागताना समानतेनं वागतात पहा. तुकोबरायांचा अभंग सगळ्यांच्या पाठात आहे. दया करणे जे पुत्रासी तेचे दासानी दासी, तुका म्हणे सांगू किती तेची भगवंताची मूर्ती. जे करंदले गांधले, जे करंदले गांधले, जे
कारंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले तोचे साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. किंवा भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आलाय पहा तुमच्या सगळ्यांच्या पाठातला. समशत्रोच मित्रेच तथा मानापमानयो शुतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. साधू म्हणावं कुणाला? ज्यांना शत्रू आणि मित्र समान वाटतात, ज्यांना मान आणि अपमान समान वाटतो, ज्यांना सुख आणि दुःख सुद्धा समान वाटतं, त्यांना म्हणावं साधू. आणि या श्लोकाचं निरूपण करताना माऊलींनी गोड ओव्याने लिहिलं पहा. जो खांडवया भाग घाली कालावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा नातरी सदंडू पाळतया गोडू गाळतया कडू नभेची जेवी. या ओव्यांमध्ये पहिल्या ओवीमध्ये उदाहरण दिलं आपल्याला झाडाचं, वृक्षाचं. वृक्ष जसा लावणाऱ्याला आणि तोडणाऱ्याला सारखी सावली देतो. झाड जसं लावणारा असो किंवा त्याला तोडणारा असो त्याला सारखी सावली देतो ना, तसं साधूचं लक्षण आहे. आणि पुढचं उदाहरण दिलं ईक्षदंडू. ईक्षदंडू म्हणजे काय? ईक्षदंडू ऊस खातात तुम्ही? हा, शुद्ध मराठीमध्ये ऊसाला म्हणतात ईक्षदंडू. तर ऊस जसा पाळणाऱ्यालाही आणि गाळणाऱ्यालाही गोडच लागतो, तसं साधूचं जीवन आहे. साधू या कलियुगामध्ये, या मानव समाजामध्ये, या मानव जातीमध्ये राहत असताना स्त्री पुरुष शत्रू मित्र लहान मोठा आपला परका प्राणी पशु पक्षी प्राणी मानव असा कुठलाही भाव ठेवीत नाहीत. मुळात साधूची स्थिती अशी झालेली असते. अंतर्बाह्य एक ब्रह्मची कोंदले तुझे पण गेले निपटोनी. या अखिल सृष्टीमध्ये सर्वाभूती पाही एक वासुदेव अशी स्थिती साधूची झालेली असते. म्हणून सर्व भूतमात्रांशी वागताना साधू समानतेने वागतात, समदृष्टीने वागतात. सर्व भूतमात्रांशी प्रेम करताना दया करताना समानतेने वागतात. हे झालं साधूचं पहिलं लक्षण. दुसरं साधूचं लक्षण सांगितलं महाराजांनी आपल्याला, ते म्हणजे साधू या कलियुगामध्ये वावरत असताना राहत असताना या शरीराचा किंचित मात्रही लवलेश त्यांचा अंगी नसतो नव्हे. साधू या जीवनामध्ये राहत असताना, या जगतामध्ये जगत असताना महाराज म्हणतात देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव किंवा देह जावो 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 हीची घडी पण पाय हरीचे न सोडी. मुळात साधू संत सांगतात हे शरीर म्हणजे, हे शरीर काय आपलं नाही, हे शरीर म्हणजे परमात्म्याच्या प्राप्तीकरता भाड्यानं मिळालेलं घर आहे. तुम्हाला कळलंय का माझं बोलणं? तुला इबादत करे तू लाख करे रखवाली उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. मग या मानव देहाला आल्यानंतर, या शरीराला आल्यानंतर आपल्याला केवळ त्याचं भजन करायचं, त्याची प्राप्ती करून घ्यायची. हे साधू संतांनी सांगलं. पण साधू संतांनी या शरीराचा किंचित मात्रही लवलेश अंगी बाळगला नाही. आता त्याची दोन लक्षणं सांगितलं. पहिलं लक्षण सांगितलं सर्वाभूती दया किंवा सर्वभूती समदृष्टी. आणि आता जे पुन्हा दुसरं लक्षण सांगितलं की या जगतामध्ये साधू आवरत असताना देह जावो अथवा राहो. हीच दोन लक्षणं नामदेव महाराज त्यांच्या शब्दात सांगतात अभंगाच्या तिसऱ्या Hare
सर्वाभूती सम शरीराचा भ्रमणे कदा दोन लक्षणं सांगितली साधूची. आणि अगदी पहा गायीची उपमा दिली साधूला नामदेव महाराजांनी आजच्या भागामध्ये. गाय वासरा करता पानं सोडते, पण त्या वासरालाच फक्त तिच्या दुधाचा उपयोग होतो का? गाय कुणा करता पानं सोडते? वासरा करता. मग एकटं वासरूच तिचं दूध पितं का? आपल्याला सुद्धा त्याचा लाभ होतो. तसं संत रूपी गाय एखाद्या शिष्याच्या अनुषंगानं एखाद्या शिष्याच्या कारणानं जरी ज्ञानामृताचा पाढा सोडित असले तरी मात्र त्या ज्ञानामृताचा लाभ या अखिल सृष्टीला होतो. हाच भाव सांगतात अभंगाच्या शेवटच्या शब्दात.
ओंकार